हेच दान देगा देवा, हेच दान देगा देवा, तुझा विसरण भावा, कोण गायन आवडी, हेच माझे सर्व जोडी. नरगे मुक्ती अन संपदा, संत संग देई सदा, गुण गायन आवडी, हेचे माझे सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी, गुण गायन आवडी, हेचे माझे सर्व जोडी. विढाला गजाननं भूतगणाधिसेवितं, कपित जम्बो फलचारु भक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वर नमो नमो
परमेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान देवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः प्रथम नमन गुरुनाथा उमाशंकराच्या सुद्धा चरणावरी ठेवू माता साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू शारदाजी चतुराननाची आत्मजा वाक्सिती पावे जय सहजातीच्या चरणवजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्याची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे दान विठ्ठल नाम उच्चारित जनतया माझे नमन दंडवत आता बंधू रंग भूमिका आता आता वंदो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विढाला हेच दान दे गा देवा हेच दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेची माझे सर्व जोडी प्रस्तुत प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणाऱ्या जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग हे विढाला जगद्गुरु तुकोबा या अभंगामध्ये भगवंतासमोर मागणी मागतात देवा तुला जर द्यायचं असेल ना तर हे चिदान दे गा देवा काय दे तुझा विसर न व्हावा मला कधीही तुझा विसर नाही पडला पाहिजे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला मी दान द्यायला तयार आहे माझा विसर नाही पडण्यानं तुमचा फायदा काय होईल किंवा तुम्ही काय करणार आहात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुझा जर विसर नाही पडला तर गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी मी आवडीनं तुझं गुणगान गाईन आणि हीच माझी जोडी असल जगद्गुरु तुकोबराय तुम्ही आनंदानं माझं गुणगान गाताल परंतु हे गुणगान गात असताना तुम्हाला सुखाचा संसार करण्यासाठी काय धन संपत्ती द्यावी का तुकोबाराय म्हणे देवा त्याची काही गरज नाही न लगे मुक्ती धन संपदा हे नको आम्हाला आणखी तुला द्यायचं असेल तर संत संग दे सदा मला संताची संगती असावे बरं एवढ्यानं भागतंय का महाराज महाराज म्हणले एवढं सगळं पुन्हा पुन्हा साध्य करण्यासाठी आम्हाला जन्म घ्यावा लागल जन्म गर्भवासाचं दुःख जरी असलं तू म्हणत असशील देवा की तुम्हाला गर्भवासाचं दुःख होईल किंवा काय होईल एवढं सगळं जरी होणार असलं तरी देवा आम्हाला सुखान गर्भवासाला घाल अभंगाचा सरळ अर्थ विढाला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचा अर्थ कर्तव्य असतं प्रत्येक वर्षाप्रमाणे चालत असलेला हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातलं आजचं 26वे वर्ष आणि या 26व्या वर्षातली आजची ही जागराची म्हणजे 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व गावातील भजनी मंडळ आणि सर्व गावकऱ्यांच्या प्रेमाखातर माझ्याकडे आली विढाला वास्तविक पाहता पाठीमागं तुम्ही गेले 6 दिवस ज्यांची कीर्तन ऐकली त्यांच्या लिस्टमध्ये माझं नाव टाकणे एवढी सुद्धा माझी योग्यता नाही पण तुम्ही सर्व गावकरी मंडळीचं प्रेम आहे माझ्यावर आणि विशेषतः हरिभक्त पारायण आमचे पदुभाऊ महाराज आणि सुनील दादा महाराज
दोघांनी दिलेला हा आदेश आहे महाराज. त्या आदेशाचं पालन करण्यासाठी मी तुमच्या पुढे बाया विढाला. त्याचबरोबर सर्व गावातील भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतंय सगळे भजनी मंडळ माझ्या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहेत. तुमचं सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे. ज्यांनी सुरुवातीची चाल म्हणली आपल्याच गावातील असणारे आमचे गणेश महाराज आणि दत्ता महाराज, ही वारकरी संप्रदायाची आपली पुढची ह्या पिढीनंतरची ही आता पुढं पिढी आलेली आमच्या वयामध्ये. आणि खरं सांगू का, परमार्थ करत असताना माणूस तरणाच पाहिजे. मी म्हणत नाही, पदरचं बोलणार नाही मी. तुकोबारा सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना, नटे हरी कीर्तना, नटे हरी कीर्तना. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. परमार्थ हा तरुणांनी करायचा महाराज. का तुम्ही म्हणताल महाराज म्हातारपणी का करायचा नाही? उगत थोडक्यात सांगतो, म्हातारपणी परमार्थ का करायचा नाही? दात जर पडले, राम म्हणाय गेल्यावर लांब होतय. कसा देव जवळ येईल का देव जवळ? बरं, दात पडलेल्या माणसानं स्पष्ट राम म्हणून दाखव, त्याला 5,000 रुपये बक्षीस मी देतो मला. म्हणून पुन्हा राम म्हणल्यावर लांब जाण्यापेक्षा तरुणपणात जर राम म्हणलं, तरुणपणात जर परमार्थ केला तर भगवान परमात्मा आपल्याला लवकर जागा जवळ देईल. म्हणून सर्व आपल्या गावातील तरुण भजनी मंडळ असतील, पदुभाऊ महाराज, सुनील महाराज आहेत, या ठिकाणी पेटीची साथ करणारे आमचे बाप्पा महाराज. कसं आहे, मी गावातला आहे, मला सगळ्याचं नाव घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर इकडं लिंबाब आहेत, विशेषतः गुरुजी पारायण करतात पण आज कीर्तनाला उपस्थित आमचे श्रीरामाप्पा आहेत. सुंदर अशी गेली 7 दिवस झाला आपल्याला मृदंगाची साथ करणारे मृदंग विशारद आमचे जिवलग मित्र असणारे कृष्णा महाराज खामकर महाराजांना धन्यवाद. आणि सुंदर अशी 7 दिवस झालं, 7 दिवस म्हणण्यापेक्षा तिकडचे 7 आणि इकडचे 7, 14 दिवस आपल्याला गळ्यातून थोडा सुद्धा आवाज काढायची वेळ येत नाही मला. सुंदर अशी आपल्याच गावची साऊंड सिस्टीम असणारी धनेश्वर साऊंड सर्व्हिस आणि साऊंड सर्व्हिसचे सर्व विनायक दादा, तुम्हालाही धन्यवाद. बसलेले, बाहेर बसलेले, बाजूला बसलेले सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात विडा. त्याचबरोबर आपल्या गावातलं हे कीर्तन सोशल मीडियावर ज्यांच्याद्वारे जाणार आहे, 16 हरिनामाचा यूट्यूब चॅनलच्या मार्फत हा कीर्तनाचा सोहळा आपल्याला यूट्यूबवरती बघायला मिळणार आहे. त्या चॅनलचे प्रोपायटर सर्व आमचे चैतन्य महाराज सत्वोदर केजकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सहकारी असणारे आमचे मनोज दादा, सर्वांना धन्यवाद देतो. ज्यांचं राहिलं असेल, आपल्या वारकरी संप्रदायाची एक रीत आहे महाराज, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आलं की सगळे आले. तसं एकदा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, आता सगळे आले, कुणी राहिलं नाही विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मागणी मागतायत. वास्तविक पाहता 7 दिवसाचा सप्ताह असू द्या, 8 दिवसाचा असू द्या, फडकरी पद्धतीमध्ये 7 दिवसाची पद्धत आहे, आपल्या पद्धतीमध्ये 8 दिवसाची पद्धत आहे. 12 दिवसाचा असू द्या, 11 दिवसाचा असू द्या, वर्षाचा असू द्या, महिन्याचा असू द्या किंवा 1.5 दिवसाचा उत्सव असू द्या, या उत्सवाची वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमाप्रमाणे उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. आणि काल्याच्या आदला दिवस म्हणलं, आधीचा दिवस म्हणलं की मागणी मागावं लागते. वास्तविक पाहता हा नियम कुठेही लिहिलेला नाही बाप्पा, पण वारकरी संप्रदायाची जी परंपरा आली जुनी, ह्या परंपरेतला अलिखित नियम आहे. 7 दिवसाचा जर सप्ताह असेल तर पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करावं. जर पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं रूपाचं वर्णन केलं तर दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकारानं नामाचं वर्णन करावं. आणि पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं जर नामाचं वर्णन केलं तर दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनानं रूपाचं वर्णन करावं. त्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी संतपर प्रकरणातील अभंग असावा. 5वा आणि 6वा दिवस उपदेशपर प्रकरणातला असावा. 7वा दिवस मागणीचा असावा आणि 8वा काल्याचा असावा. विठाराव मग मी म्हणेल, असं म्हणेल एकदा, बाकीच्या कीर्तनकाराला बंधन जरी नसलं तरी 3 कीर्तनकाराला बंधन आहे.
पहिल्या दिवशीचे कीर्तनकार, जागराचे कीर्तनकार आणि काल्याचे कीर्तनकार. का? त्यांचे विषय ठरलेले. मग मधल्या कीर्तनकारांना काही सांगायचंय का? त्यानं बी काही नाही सांगायचंय. भानुदास महाराजांनी ज्यांच्या वंशामध्ये नाथ महाराजांचा जन्म झाला त्या भानुदास महाराजांनी आपल्याला कीर्तनाची पद्धत सांगितली. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. भानुदास महाराज आपल्याला कीर्तनाची पद्धत सांगतात. काय? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान भगवान परमात्मा संत या व्यतिरिक्त कीर्तनकारानं काही कीर्तनात सांगू नये. पदरचं सांगणार नाही. शेवटपर्यंत मी बोलत मी पदरचं काही सांगणार नाही. कसे? कीर्तन गावात आहे, बाहेर काही बोलत नाही बरं का बाप्पा. पण बाहेर बोलणं सोपं असतंय आणि गावात बोलणं अवघड असतंय. विढाला भक्ती ज्ञानाविरहित जर गोष्टी केल्या तर प्रत्येकासाठी स्पेशल नरक तयार आहे महाराज. आता भक्ती ज्ञान वैराग्य देवन संत हा विषय कीर्तनाचा राहिला नाही. आता फक्त फडकऱ्यानेच करावं. पण त्याच तालमीतला मी बी कीर्तनकार असल्यामुळं मी काय माझी चाकोरी सोडणार नाही. विढाला जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. अभंग 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातला आहे. आपण विषय पाहत होतो. 3 कीर्तनकार बांधलेले असतात. त्या बांधलेल्या 3 कीर्तनकारापैकी मी दुसरा कीर्तनकार बांधलेला आहे. आणि मला वाटतं मुदामच मला बांधून टाकले काय की. बघू तू काय होईल. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. मागणीपर प्रकरणातले अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 3 प्रकारचे प्रश्न आहेत. 3 प्रकारचे मुद्दे आपल्याला मांडता येतील. पहिला मुद्दा असा आहे, कुणी मागावं. दुसरा मुद्दा असा असतो, कुणाला मागावं. आणि तिसरा मुद्दा असा आहे महाराज, काय मागावं. महत्वाचे 3 मुद्दे आहेत. थोडं लक्ष देऊन ऐका. लक्ष दिलं कळेल तुम्हाला. पहिला मुद्दा असा आहे, कुणी मागावं. दुसरा मुद्दा असा आहे, कुणाला मागावं. आणि तिसरा मुद्दा असा आहे, काय मागावं. पहिला मुद्दा पाहत असताना कोणी मागावं, ज्याला गरज आहे त्यानंच मागावं. एखाद्या गोष्टी जर त्या व्यक्तीला गरज असेल एखाद्या गोष्टीची तरच त्यानं मागावी ना. जर असून बी जर ती वस्तू जर मागून नेली त्या वस्तूचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. का? ती उपयोगाही येत नाही. म्हणून कोणी मागावं, ज्याला गरज आहे त्यानं मागावं. बरं, कोणाला मागावं हा बी महत्वाचा मुद्दा आहे. कोणाला मागावं? ज्याच्याकडं आहे आणि त्याला जोड सांगतो, ज्याच्याकडे आहे आणि त्या उदार बी पाहिजे महाराज. उदाराशिवाय काही होत नाही. उग एखाद्याकडे वस्तू असते महाराज पण ती हळू सांग, नाही आमच्यातलं संपलंय. त्याचं कारण काय महाराज? नाही आमच्यातलं संपलंय का म्हणलं? देण्याची पात्रता नाही, देण्याचा उदारपणा त्याच्याजवळ नाही. मग मागावं कुणाला, कुणाला मागावं याचे 2 मुद्दे पाडता येतील. ज्याच्याकडे देण्याची पात्रता आहे आणि ज्याच्याकडे ती वस्तू बी आहे अशाकडे मागावं. 2 मुद्दे झाले. आणि तिसरा मुद्दा, काय मागावं. काय मागावं हा मुद्दा फार महत्वाचा आहे महाराज. का? भगवंत एक जणांना प्रसन्न झाला महाराज, देव एकाला प्रसन्न झाला. मी मुद्दा कुठला सांगायलो? काय मागावं याचं ज्ञान असलं पाहिजे. एक जणाला देव प्रसन्न झाला. सकाळ देव प्रसन्न झाला आणि देवानं सांगितलं, म्हणजे हे बघा मी तुम्हाला प्रसन्न आहे, तुम्हाला 3 वर मागायचे. किती वर मागायचे बाप्पा? 3 वर. 3 वर मागायचे. 3 वरामध्ये तुम्हाला काही मागायचंय तेवढं मागा. फक्त किती वरात? 3 वरात महाराज. ते असं होतं. ते म्हणला, महाराज देवा थांबा म्हणला थोडं 10 मिनिटं. देव म्हणले, का? म्हणला घरी जाऊन बायकोला विचारून येतो काय मागू म्हणून. घरी गेला महाराज. घरी गेल्यानंतर त्याची बायको अशी होती, त्याच्या बायकोला त्याच्या वडिलानं 2 तोळ्याची नथ केली ती भाऊ. किती? 2 तोळ्याची. आता फक्त म्हणायचं आपण, घोकायचं सुद्धा नाही. 2 तोळ्याची नथ केली होती महाराज. पण तिला देवानं नाक असं दिलं होतं की नथ अडकाय जागाच नव्हती. लक्ष देऊ नये का? 2 तोळ्याची नथ घरात पडू नये पण घालायला नाक नाही, नक्ट नाक होतं. आणि मग ती बायको जवळ गेला आणि बायकोला म्हणला, हे बघ म्हणले मला देव प्रसन्न झालेत, पण काय मागाव हे मला काही कळालं नाही. 3 वर मागायला सांगितलेत. ती म्हणले, एक काम करा, पहिल्यांदा मला एक चांगलं लांब सडक नाक माग.
मला ते गेलं ना माघारी. माघारी गेलं, देवाला सांगितलं, देवा माझ्या पत्नीचं नाक लांब सडक करा. देवानं तथाच तू म्हणल्याबरोबर ह्यानं फक्त तोंडच माघारी फिरविलं, नाक देवळात हजर जय हरी. एवढं लांबट नाक महाराज. आला घरी माघारी. घरी आल्याबरोबर बायकोनं सांगितलं, म्हणजे बरा उद्योग करून ठेवला माझ्या जीवाला. काय झालं, एवढं लांब नाक असतंय का म्हणले. मग आता माघारी जाऊन म्हणले कमी करून टाका. ती माघारी गेलं महाराज. 1 वर संपला बरं का, 1 वर संपला. पुन्हा दुसऱ्या वरानं माघारी गेला. देवाला सांगितलं, देवा लय लांब लचक नाक झालं. म्हणले काय करा, एकदम कमी करा. देवानं तथाच तू म्हणल्याबरोबर महागारी घरी आला. तिथं बोर्ड लिहावा लागला, येथे नाक आहे. नाकच ठेवलं नाही. 2 वर गेले. पुन्हा पत्नीनं त्याला सांगितलं, म्हणले आता काय करा, तुम्ही माघारी जा म्हणले, आणि देवाला सांगा जेवढं होतं तेवढंच राहू द्या. विठाल मला मुद्दा काय सांगायचंय, काय मागायचं ज्ञान पाहिजे महाराज. भगवंत प्रसन्न झाला होता आणि 3 वर मागाय सांगितले होते, नाकात 3 वर घातले. घालविले का नाही. काय झालं, त्याचं ज्ञान राहिलं नाही महाराज मागण्याचं. दुसरं सांगू का, एकाला सकाळ सकाळ राजा प्रसन्न झाला महाराज. सकाळ सकाळ राजा प्रसन्न झाला. राजानं सांगितलं, हे बघ म्हणले शेतकऱ्या, मी तुला सकाळ सकाळ प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. महाराज ते बी थोडं कमी मजल्याचंच होतं, थोडा वरचा मजला कमी होता. ते म्हणला, राजासाहेब सगळं माझं व्यवस्थित आहे, पण सकाळी गडबडीत उठून येताना तंबाखूची पुडी आली आणि चुना घरी राहिलाय, तेवढा चुना द्या महाराज. राजा प्रसन्न झाला होता. ती सुद्धा वर माघारी वेगळा वाया घालविला. मला सांगायचंय काय मागवायचं सुद्धा ज्ञान पाहिजे. काय मागवायचं ज्ञान सांगू का, 1 मिनिटात सांगतो. काही माणसं महाराज किती चतुर असतात. एका आंधळ्याला देव प्रसन्न झाला. नीट आहे का, आंधळ्याला देव प्रसन्न झाला. मी मुद्दा कुठला सांगायलो, काय मागावं. आंधळ्याला देव प्रसन्न झाला आणि आंधळ्याला सांगितलं, म्हणजे हे बघ आंधळ्या, मी तुला प्रसन्न आहे, पण तुला काय मागायचं ती एका वाक्यात मागायचं. स्वल्पविराम देऊन दुसरं वाक्य सुद्धा त्याला जोडायचं नाही. ही व्याकरणाची भाषा. व्याकरणामध्ये स्वल्पविराम, पूर्णविराम, विरामचिन्ह याला फार किंमत आहे महाराज. स्वल्पविराम देऊन दुसरं वाक्य घेणं म्हणजे जोड वाक्य झालं. ते मिश्र वाक्य, त्याला व्याकरण मिश्र वाक्य म्हणतात. आता हे संस्थेत पाठ करत असताना आम्हाला हे सगळं शिकवलेलं म्हणून तुम्हाला सांगतो. मिश्र वाक्य सुद्धा करायचं नाही, एका वाक्यात पूर्णविराम द्यायचा. आंधळ्यानं 2 मिनिटं विचार केला आणि आंधळ्यानं सांगितलं, देवा द्यावं लागल बरं का. देव म्हणले, अरे भल्याला मी दिलंय म्हणले न विचारता, तुला काय देणार नाही. मग ऐका, माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं माझ्या डोळ्यानं बघायचंय. विठाला आता विचार करा, किती वाक्यात मागितलं, एकाच वाक्यात मागितलं बरं का. दुसरं वाक्य त्याला जोडलंय का, नाही. एकाच वाक्यात काय मागितलं, माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं मला बघायचंय. आता मुद्दा सुटसुटीत तुम्हाला सांगतो. ही आंधळा असल्यामुळे याचं एक तर लग्न नव्हतं, वय झालेलं होतं. वय झाल्यामुळं त्याला पहिलं तरुण करावं लागलं. तरुण केल्यानंतर त्याला डोळे द्यावे लागले. आंधळ्याला कोण बायको देते, आता चांगल्याला कोणी देणार, आंधळ्याला कोण द्यायचे. त्याला तरुण विठाला नाही होईल, तुमचं काळजी करू नका. आंधळ्याला चांगल्याला कोणी देणार, आंधळ्याला कोण द्यायचंय. आणि मग त्या आंधळ्याला तरुण करावं लागलं, त्याला डोळे द्यावे लागले. डोळे दिल्यानंतर त्याचं लग्न करावं लागलं. लग्न केल्यानंतर त्याला मुलगा झाला. मुलगाच द्यावा बी लागला देवाला. मुलगा झाल्यावर त्याचं लग्न झालं. त्याला ना मुलगा झाला, त्याचं लग्न झालं, नातवाचं लग्न झालं, आणि त्याच्या डोक्यावर धरलेलं राजछत्र हे आंधळ्यानं बघितलं. मला मुद्दा काय सांगायचा आहे, मला विनोद सांगायचा नाही तुम्हाला, मला मुद्दा सांगायचा आहे. काय मागावं याचं सुद्धा ज्ञान पाहिजे महाराज. पहिले 2 तुम्हाला उदाहरणं सांगितले. काय मागायचं हे ज्ञान नसल्यामुळं एकानं 3 वर पाण्यात घातले, एकानं 1 वर पाण्यात घातला. एकाला राजा प्रसन्न झालता आणि एकाला देव प्रसन्न झालता. दोघांनी वर मातीत घातले. पण एकाला आंधळ्याला एका वाक्यात माग म्हणून सांगितलं. त्यानं महाराज किती मोठं मागितलं. म्हणून कोणाला मागावं, काय मागावं याला सुद्धा अत्यंत महत्वाची किंमत आहे. ही अभंगामध्ये मागणारे संत आहेत, देणारा भगवंत आहे. तुम्ही म्हणाल महाराज, तुम्ही तर म्हणता संत सार्वभौम असतात,
मग संतांना मागण्याची काय गरज आहे? वास्तविक पाहता संत कधीही देवाकडे मागत नाहीत. एका ठिकाणी तर म्हणतात काही मागणे हे काही मागणे काही मागणे हे काही मागणे काही मागणे काही शिकाराच्या भजनाची बरं का, भाऊला माहिती सगळं. येड शिकाराची पद्धत ही जोड चालीची. असो, जगद्गुरु तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. जी आमची वडिलापासूनची रीत आहे. आता तुकोबरा यांची किती 7 पिढ्याची परंपरा आहे महाराज. विश्वंभर बाबापासूनची परंपरा जगद्गुरु तुकोबरायांची. जगद्गुरु तुकोबरायांच्या आधी 7 पिढ्या झाल्या आणि 8वा अवतार जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. विठाला विठाला. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची रीत आहे काही मागायचं नाही. मग 7 पिढ्यामध्ये जगद्गुरु तुकोबराच्या कुणीच मागितलं नाही बरं का, कुणीच मागितलं नाही. शेवटी 7व्या पिढीमध्ये बोल्लोबा महाराज आणि कनकाई मातेला पुत्रच नव्हता महाराज. लई दिवस पुत्र नव्हता. बोल्लोबांच्या लक्षात आलं, म्हणले आजपर्यंत 7 पिढ्याची वारी आम्ही इथपर्यंत पोहोच केली. पांडुरंगा बघ म्हणले तुझी तू पुढच्या वारीचा आता तुला काय करायचं, आमचं बी वय होत आलं. कनकाई मातेनं आग्रह केला, तुम्ही दर महिन्याला पंढरपूरला जाता, मलाही तुमच्यासोबत पंढरपूरला यायचंय. आता पंढरपूरला यायचंय म्हटल्यानंतर बोल्लोबांनी सांगितलं पंढरपूरला नेतो तुला, पण आपल्या पूर्वजांची रीत आहे देवा पुढे गेल्यावर काही मागायचं नाही. कसं आहे, तू काहीतरी तिथं मागची ना आपल्या पूर्वपार आलेल्या परंपरेला गालबोट लागल. तिनं सांगितलं, मोर कनकाई मातेने सांगितले, म्हणले मी काही मागणार नाही, मला फक्त एकदा पंढरपूरच्या वारीला न्या. मजल दर मजल करत पंढरपुरात आले आणि पंढरपुरात आल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरात बोलोबा गेले आणि गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगानं विचार केला, म्हणले ह्यांना काहीतरी मागा म्हणावं तर ही मागत नाहीत. भगवंतावर भक्ताचं ओझं असतं महाराज, ओझं असतं. भगवंत मानवरी करून भक्ताकडे बघत नाही आणि आपण गेलो आपल्या तोंडाकडे सुद्धा देव बघत नाही. विठ्ठल बोलोबा गेल्याबरोबर भगवंतानं मान खाली घातली. मान खाली घातल्यावर बोलोबांच्या लक्षात आलं, पण बोलोबा म्हणले माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमची फक्त एवढीच मिराशी की फक्त तुझी सेवाच करायची, मागण्याची रीत आमच्याकडं नाही. बोलोबांनी दर्शन घेतलं आणि बाहेर आले. पाठीमागून कनकाई माता दिसल्याबरोबर भगवंतानं कटकन मानवरी केली महाराज. का? कनकाई माता समोर गेल्यावर दर्शन घेतलं आणि भगवंत बोलू लागले कनकाई मातेला, माय म्हणले काहीतरी मागा, 7 पिढ्या झालं म्हणले तुमच्यात कुणी काही मागितलं नाही. आता कनकाई मातेनं विचार केला,
पण पुन्हा म्हणल्या बघू मागून तरी. बाया कधीच ऐकत नसत महाराज, कोणाच कवाच ऐकत नाही. त्यांनी पहिल्यापासूनच ऐकलेलं नाही. इथल्या आपल्या गावातल्या नाही, बाहेरच्या. विठाला भगवंतानं मागा म्हणल्याबरोबर त्यांनी सांगितलं, देवा आता आजपर्यंत आम्ही तुझी वारी केलेली, पण ही वारी कुणीतरी पुढे चालवावी. ह्या वारीचा वारसदार कोणीतरी असावा. आम्हाला एक मुलगा दे. माघारी मुलगा दे म्हणले. बाहेर आल्याबरोबर गरुड खांबाजवळ बोलोबा गेले. गरुड खांबापासून बोलोबाने पांडुरंगाकडे बघितल्याबरोबर आता पांडुरंगानं मान खाली नाही घातली, अशी नजरेला नजर भिडवली महाराज. बोलोबाच्या लक्षात आलं, देवानं खाली मान घातलेली वरी घातली म्हणजे काहीतरी घोळ झालाय. कनकाई मातेला विचारलं, म्हणले कस काय पांडुरंगानं मान कस काय वरी केली, तुम्ही काहीतरी मागितलं नाही. म्हणले काहीच नाही, खरं सांगा. खरं सांगा म्हणल्यावर खरं सांगितलं महाराज. मग सांगितलं, म्हणले काही नाही, मी फक्त एवढंच म्हणले की तुझी वारी चालविण्यासाठी आम्हाला मुलगा असावा, याच्यासाठीच म्हणले, मी तुला कुठे नेत नाही. आता माघारी जा आणि पांडुरंगाला सांग आता द्यायचंयच ना, पुत्र देई आईचा गुंडा पुत्र देई आईसा गुंडा ज्याचा तिने लोके झेंडा. आपलं मागणं म्हणजे पुत्र देई आईसा गुंडा बापाशी मारितो. मी कशाला म्हणू. कनकाई मातेने सांगितलं, म्हणले आता मुलगा देवा आमच्याकडून शब्द गेला, आम्हाला मुलगा दे, पण असा मुलगा दे की ज्याचं नाव घेतल्यानंतर तिन्ही लोकांवर त्यांच्या नावाचा झेंडा असावा. एवढंच नाही, अहो जगद्गुरु तुकोबारायांचं नाव घेतल्यावर यमाला सुद्धा भीती वाटते महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. एवढा असणारा जगद्गुरु तुकोबारायांचा एवढा कणखर जन्म झाला महाराज. का तेवढी पिढीची परंपरा आहे महाराज. 7 पिढ्या गेल्या. तुम्हाला आम्हाला वाटतं काल माळ घातली म्हणजे आज मला भजन यावं, उद्या मला कीर्तन करावं, परवा दिवशी मला मान देवा. अरे कुठून सहज होत नाही महाराज. भगवान परमात्म्याची आवड लागण्यासाठी सुद्धा बहुत सुकृताची जो
सांगतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्माचं पुण्य आम्हाला साठवावं लागलं, गेले कित्येक जन्म आम्हाला पुण्य करावं लागलं, म्हणून फक्त विठ्ठलाचं नाव मुखामध्ये आलं. नाव मुखामध्ये, एकदा मुखामध्ये राम यायला सुद्धा अनेक जन्माचं पुण्य लागतंय महाराज. आपल्याला सहज देवाचं नाव येतंय तरी सुद्धा आपण राम नाम म्हणत नाहीत. आपल्यासारखं अभागी कुणी नाही महाराज. विठ्ठल एवढं पुण्य असावं लागतं महाराज. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांचा असा अवतार झाला आणि हे नामधारक तुकोबाराय जन्माला आले. तुकोबाराय नामधारक आले. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं आपला विषय कुठून निघाला, काही मागणे हे आम्हा अनुचित. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला मागण्याची रीत आमच्या कुळामध्ये नाही, आम्ही मागू शकत नाही. भगवंत म्हणतात, तुकोबाराय का मागायचं नाही? का मागायचं नाही म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, का मागायचं नाही याचं कारण आहे, आमच्याकडे सर्व आहे, आम्ही सार्वभौम आहोत. वास्तविक जर जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रपंचाचा जर विचार केला तर तुकोबाराय सार्वभौम आहेत का? तुकोबाराय सार्वभौम म्हणता येणार नाही. का? त्या काळची 65 लाखाची जहागिरी जगद्गुरु तुकोबारायांनी दुष्काळाच्या काळात वाटून दिली लोकाला महाराज. या दृष्टीने जगद्गुरु तुकोबारायांना सार्वभौम म्हणता येईल बाप्पा. पण जगद्गुरु तुकोबारायांना ज्यावेळेस जहागिरी वाटून दिली आणि त्यानंतरचा काळ जगद्गुरु तुकोबारायांचा जो परमार्थात गेला, या काळाला सार्वभौम म्हणता येणार नाही. तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय सार्वभौम म्हणतात. आणि तेच तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ कुडते भिके कुत्री घर राखते. आम्ही सदैव सुडके आहोत. आम्ही वाटाना जरी निघालो तरी चोर वाटा बदलून जातात. का? चोराला वाटतं ह्याच्याकडे तर काहीच नाही, पण हेच काहीतरी आपल्याला मागल. अशी प्रापंचिक अवस्था जगद्गुरु तुकोबारायची असताना सुद्धा तुकोबाराय काही मागत नाहीत. शेवटी फार आग्रह केला महाराज जगद्गुरु तुकोबारायांना. कसं आहे, आता मागावंच लागतं, कधी कधी संतांना सुद्धा मागावं लागतं. बरं तुम्ही आम्ही आज का मागायचंय? आपणही गेले 7 दिवसात काही ना काही सेवा केली. कुणी टाळ वाजवला असेल, कुणी हरिपाठ म्हणला असेल, कुणी पंक्ती झाडल्या असत्याल, कुणी पंक्ती वाढल्या असत्याल, कुणी पत्रवाळ्या टाकल्या असत्याल, कुणी वाढला असेल, कुणी पाणी वाढलं असेल, कुणी पेटी वाजविली असेल, कुणी पकवाज वाजविला असेल, कुणी कॅमेऱ्यानं शूटिंग केली असेल, कुणी साऊंड सिस्टीम दिली असेल. प्रत्येकानं या सप्ताहामध्ये काही ना काही सेवा केलेली, म्हणून मागण्याचा तुम्हा आम्हाला अधिकार आहे महाराज. आणि भगवान परमात्म्याकडे ज्याच्याकडे मागायचंय का नाही, तो भगवान परमात्मा उदार आहे महाराज. किती उदार आहे? तुझा ऐसा कोण, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात गुरुजी. तुझा ऐसा कोण, उदाराचे राशी, आपुलेचे देशी पददासा. किंवा तू आसन काधिकाचे निमाने, सायजू सौरसू दिदला पुतने, जी विषयाचे निस्तन पाने मारुवाली. माऊली सांगतात, विषयाच्या स्तनपान करून भगवान परमात्म्याला मारायला आलेल्या पुतनेला सुद्धा तिचा उद्धार केला महाराज. एवढा भगवान परमात्मा दयाळू आहे. आणि असा असणारा दयाळू भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतात, महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय विचार करतात, देवा मागतो बर का, देवा मागतो बर का तुझ्याकडं, पण आम्हाला तुझा कधी सुद्धा विसर नाही पडला पाहिजे महाराज. का? जर भगवान परमात्म्याचा जर विसर पडला, विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाणे 84च्या. भगवंता तुला जर विसरलं तर 84 लाख योनीमध्ये पुन्हा फिरावं लागतं. म्हणून आम्हाला तुझा विसर पडला नाही पाहिजे, असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मागतात.
दे गा देवा तुझा विसरण व्हावा. देवा तुला द्यायचंय ना, मला तुझा विसर नाही पडला पाहिजे. का विसर नाही पडला पाहिजे? मी मगाशीच तुम्हाला प्रमाण सांगितलं. विसरले तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. एकदा का माणूस या जन्मामध्ये आला आणि जन्माला येऊन जर त्यानं या जन्माचं सार्थक केलं नाही तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन य संसारे खलदुस्तार कृपया पारे जपत मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. किंवा माऊली सांगतात उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. एका मिनिटात एक विषयांतर तुम्हाला सांगतो. थोडं विषयांतर घेणार आहे. माऊलीने या ओवीच्या उत्तरार्धाच्या 2 तुकड्यामध्ये सांगितलंय हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. घटिका यंत्र म्हणजे काय? घड्याळ. मला सांगा घड्याळाचा शोध कधी लागला हो? आता अलीकडे लागला. 1800च्या काळामध्ये घड्याळाचा शोध लागला. लावला कुणीतरी माणसानं लावला, ठीक आहे, त्याचं मला नाव माहित नाही. मला माहिती करून घेण्याची कधी गरजही भासली नाही. का? 700 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी माझ्या माऊलीनं सांगितलं हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. घड्याळीचं काट फिरत राहतात महाराज, परिभ्रमण करतात. हे माऊलीनं त्या काळामध्ये सांगितलं हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. असो, मला फक्त उगाच सहज विषय आला म्हणून स्पर्श केला. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे. जे उपजलंय ना, जे जन्माला आलंय ते जाणार आहे. पण जर या जन्माचं सार्थक करून घेतलं नाही, या जन्मामध्ये जर परमार्थ केला नाही, या जन्मामध्ये जर येऊन तुम्ही नामस्मरण केलं नाही तर पुन्हा 83,99,999 योन्यामध्ये पुन्हा जावं लागतं. बरं, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहा एक एक योनी. कोटी कोटी मेरा एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहा. बदल हा कोटी कोटी मेरा महाराज सांगतात एक एक योनी कोटी कोटी फेरा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फिरावं लागतंय महाराज. कोटी कोटी वेळा एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहा. एवढ्या येवण्यात महाराज 4 खानीन 84 लक्ष येवणीत. आणि एका एका येवणीमध्ये कोटी कोटी जरी जन्म घ्यायचे म्हणलं बाप्पा, मनुष्य जन्माला 100 वर्ष आयुष्य आहे. प्रत्येक जन्माला आपण 100 जरी वर्ष आयुष्य धरलं, एका येवणीमध्ये 1 कोटी वर्ष. तर मला सांगा, उत्तर सांगा, 84 लाख गुणुले 1 कोटी. 84 कोटी जे वर्ष चालले, एवढं जन्म जर आपल्याला घ्यायचं म्हणलं किती काळ निघून जाणार आहे महाराज. म्हणून किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. जन्माला आल्यानंतर जर मुक्ती प्राप्त करून घेतली नाही तर आपली फजित. गुण गायन आवडे हेचे माझे सर्व जोडे. भगवंता, मी तुझं गुण आवडीनं गाईन. कधी? तुझा विसर नाही पडला तर. आणि जर विसरच पडल्यावर देव कायला आठवतो पुन्हा? अहो, तुम्ही आम्ही जन्माला येत असताना भगवंताला आपण गर्भामध्ये सुद्धा वचन दिलेलं आहे, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे. आणि पुढं सांगितलं 8वीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंग देवा एकदा मला या दुःखातून मोकळं कर, मी रात्रंदिवस तुझं भजन करेन. हे कुठं सांगितलं आपण? कळमच्या स्टँडवर का? कुठं सांगितलं? धनेश्वर देवळात. अहो, गर्भात असताना सांगितलंय देवाला, देवा एकदा मला यातून बाहेर काढ. आणि आपण बाहेर आल्याबरोबर सोहमचा जप करणारे, आपण बाहेर आल्याबरोबर कोहमचा जप केला. आपण जन्माला आल्यानंतर पहिली आपली फाईल बैमानात निघाली महाराज. देवालाच आपण बैमान झालो.
देवाला सांगितलं म्हणजे कोहम म्हणजे मी कधी तुला वचन दिलं, म्हणून बेमान झालं नाही पाहिजे महाराज. आपण बेमान झाल्यामुळे तर आपले हाल झाले तेवढे महाराज. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. माणसाच्या आयुष्यामध्ये माणूस मळका असला तरी चालेल महाराज, त्याचं चित्त शुद्ध असलं पाहिजे. माणूस मळका असला तरी चालतो, जळका नाही पाहिजे बाप्पा. आणि सध्या मळक्याची कमतरता आहे, जळक्याची कमतरता नाही. लई जळके हो, आती जळके झाले महाराज. आता उगाच सांगूच का, उगाच सांगतो आता. चल द्या, जागराचं कीर्तन आहे काय त्याला. एक जणानं काय केलं, डॉक्टरकडे गेला, लक्ष देऊ नाही का, डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं, हे बघा डॉक्टर साहेब म्हणला, काल दुपारपासून माझ्या पोटात एवढं दुखतंय महाराज, एवढं दुखायलंय की मला असं झोपलं तरी झोप वाटाणं, बसलं तरी बसू वाटाणं. डॉक्टर म्हणले नेमकं काय झालं. डॉक्टरनं महाराज ट्रीटमेंट केली, चेक केलं तर डॉक्टरला बी काही सापडलं नाही. तरी बी आता डॉक्टरनं गिराईक महागारी कशाला लावायचं म्हणून दिल्या 5-50 गोळ्या घेऊन. लय मोठ्या गोळ्या दिल्या बाप्पा, उग पिशवीभर दिल्यासारख्या गोळ्या दिल्या, खा म्हणले रोज 2. महाराज भाऊ त्यानं महिनाभर गोळ्या खाल्ल्या तरी त्याचं पोट दुखायचं राहिना. EMD डॉक्टरला बोलवलं, EMD डॉक्टरने चेक केलं, म्हणले अहो तुम्हाला काही त्रास नाही, का दुखतं म्हणता. नाही नाही म्हणले, माझं पोटच दुखायचं राहिना. आमच्यासारखे एका महाराजाकडे गेले, मला विचारलं लोकांवर कशाला, मलाच विचारलं. मला म्हणला महाराज महिना झाला गड्या, म्हणला माझं पोट काय दुखायचं राहिना. मी त्याला विचारलं ह्याला कोणचा रोग झालाय ते. मी म्हणलं तुमचं पोट दुखायलंय कधी बसून. ते म्हणला चुलत भावानं बोर घेतलं आणि त्याला लय पाणी लागलं, तेव्हापासून मला दमच निघा नाही. मी आवर्जून प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, माणूस मळका असला तरी चालन भाऊ, जळका माणूस नाही पाहिजे. जळका माणूस असल्यानंतर त्याचं काय, ज्याच्यावर जळतोय त्याचं काहीच होत नाही, ही जळून जळून झिजतय. विठ्ठल म्हणून माणसाने शुद्ध आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध पाहिजे महाराज. आणि आपलं जर चित्त शुद्ध झालं तर चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. आपलं जर चित्त शुद्ध असेल, आपलं जर मन निर्मळ असेल तर व्याघ्र न खाती सर्पतया, वाघ खात नाही ना साप चावत नाही कधी, चित्त निर्मळ झालेलं. तर याच्या पुढे सांगू का, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊने गोपाळ आहे असलं पाहिजे, मन मोकळं असलं पाहिजे. मोकळी माणसं, आता कसं आहे माहिती का, मला विनोद नाही सांगायचं, पण मोकळी माणसं खरंच मोकळी असतात, त्यांच्या मनात काही नसतं. बऱ्याच वेळा, आता मी माझं सांगतो बाप्पा, उगा नाईलाजानं सांगतो, आता आपलंच गाव आहे. बऱ्याच वेळा मला म्हणतात तू फटकन बोलतो, फटकन बोलतो त्याचं कारण आहे माझं मन मोकळं आहे. आणि जे मनात ठेवतात ना, मनात 100% त्यांच्या पाप असतं. मी हे नाही शास्त्रानं सांगितलं, मी मनाचं नाही सांगत. जे मोकळ्या मनानं बोलून जातं का नाही, त्याच्या मनात पाप नसते. असू द्या, माणसाचं मन मोकळं असलं पाहिजे, मनात कुणाबद्दल ईर्ष्या नसली पाहिजे. मला सांगायचं काय, देवा मला जर हा जन्म दिला तर मी तुझं गुणगान आवडीनं गाईन, आणि अशी जोडी मला जन्मोजन्मांतरी मिळावी. ठीक आहे म्हणले. आणखी काय म्हटल्यानंतर कशाला म्हणले, आणखी काय कशाला काय म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराला भगवान परमात्मा म्हणतात, अहो तुकोबारा आहे, तुम्हाला वाटतं का तुमची परिस्थिती आम्हाला माहित नाही? तुमची परिस्थिती काय आहे तुम्हाला आम्हाला माहित नाही का? माहिती देवा तुम्हाला सगळंच. मग तुम्हाला खायला भाकर नाही, राहायला घर नीट नाही, तुम्हाला घर असलं पाहिजे असं कधी वाटत नाही का? वाटत नाही का प्रत्येकाला? मला तर वाटतं माझा बंगला असावा, मला गाड्या असाव्या. जगद्गुरु तुकोबारायला सांगितल्यानंतर तुकोबाराय म्हणले, देवा मला कशाचीच अपेक्षा नाही. का? आमचा काळ सगळा चिंतनामध्ये गेल्यामुळं कुठल्याच गोष्टीची अपेक्षा राहिली नाही. आता काही मिळावं अशी अपेक्षा नाही.
काल अभंग झाला भक्त ऐशे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी. आता त्यांना काही घेणं देणं नाही का विषय तो त्यांचा झाला नारायण. भगवान परमात्म्याचा त्या साधू संतांचा विषय भगवान परमात्मा झाल्यामुळं त्यांना कशाचीच गरज लागत नाही. ठीक आहे म्हणले महाराज अहो मान्य कशाचीच गरज लागत नाही पण जगायसाठी धन लागतं महाराज. नलगे मुक्ती धन संपदा 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 नरगे मुक्ती अनसंपदा संत संग देई सदा. संत संगती काय सांगू संत संगती काय सांगू काय सांगू संत संगती काय सांगू संत नलगे मुक्ती अनसंपदा. महाराज सांगतात देवा आम्हाला पहिलं तर मुक्ती नको का मुक्ती जर मिळाली एकदा का यातून सगळ्यातून मुक्त झाला पुन्हा भजन करता येत नाही का. एकदा मुक्त झाल्यानंतर पुन्हा त्याला बंधन नाही. बरं तुकोबारायांना मुक्ती नाही दिली म्हणजे तुकोबारायांना बंधन आहे का. बंधनही नाही महाराज. तुकोबारायांना बंधन सुद्धा नाही का तुकोबारायांना येताना कुणी अडवित नाही आणि जाताना कुणी अडवित नाही. तुम्हा आम्हाला येताना लुटून लावते तर जाताना बुडीत नेते. विठ्ठल कसं एका मिनिटात सांगतो. तुम्हा आम्हाला वडीत नेते तर ढकलून देतात महाराज. आपल्याला जन्माला यायची इच्छा आहे का नाही तरी सुद्धा यावं लागतं का प्रारब्ध संपवावं लागतं. केलेलं कर्म संपवावं लागतं.
पाप संपवावं लागतं आणि पुण्य कमावं लागतं म्हणून आपल्याला जन्माला यावं लागतं। आणि माघारी जाताना तरी आपल्याला, मला सांगा या जगात कोण असा माणूस आहे त्याला मरावं वाटतंय? त्यानं बोट वर करा बरं, ज्याला मरावं वाटतं। आओ मरायचं तर राहू द्या, हा तुम्हाला वाटत असेल त्याबद्दल आदर आहे, पण माऊली सांगतात आगा मर शब्द न सहाती। काय सांगतात माऊली? आगा मर शब्द न सहाती। एखाद्याला जर नुसतं मर जरी म्हणलं तरी त्याला राग येते, बाप्पा मला मर म्हणला। अगा मर शब्द न सहाती। या कलियुगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये मर म्हणल्याला सुद्धा चलत नाही। आणि या ठिकाणी कुणाला मरावं वाटेल महाराज, कुणाला मरावं वाटत नाही तरी मरावं लागतं। आपल्या हातात जन्म बी नाही ना आपल्या हातात मरण बी नाही महाराज। मग तसं संताचं आहे का? संताचं जसं नाही। तुकोबाराय म्हणतात येतो जातो आम्ही देवाचा संगात, तुका म्हणे गात देव नाम। आम्हाला येताना कुणी अडवित नाही आणि जाताना बी कुणी अडवित नाही का? आम्ही मूळचे वैकुंठाचे, पण इथं आलो का आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी। बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया। ऋषी मुनींना जे सांगितलं हे आम्ही तुम्हाला सत्य मार्ग तयार करण्यासाठी, या सतमार्गानं तुम्हाला नेण्यासाठी येतो कळवळा म्हणून या। बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या। हे जग बुडायलेलं आम्हाला बघवत नाही म्हणून आम्ही वैकुंठातून येतो। बरं वैकुंठातून नेमकं संत एकटे जातात का? संत आल्यावर देवाला बी करमत नाही मला, देवाला सुद्धा करमत नाही। उगा एका मिनिटात मुद्दा सांगतो तुम्हाला। वाळवंटामध्ये प्रभू नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे। कुठं? वाळवंटामध्ये कीर्तन। भगवान परमात्म्याला वैकुंठात कळालं, वैकुंठात हे सुख वैकुंठात कळालं। ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोने संत सदने राहिला, वैकुंठ सोडोने संत सदने राहिला। आणि या चालीचं वैभव ज्यांच्याकडून मला सुरुवातीला मिळालं, वैकुंठवासी रामकिशन भाऊ, रामकिशन मामापासून सगळं मिळालं मला। एवढं लहान असताना आमचे आप्पा मला मंदिरात घेऊन यायचे। मला सगळ्यांना माहिती आहे, आता मी काय करू तुमच्या पुढे बोलावं। आप्पाने मला घेऊन यायचं, भजनात बसवायचं। हे सगळे मंडळी भजनाला असायचे, आप्पाने मला भजनात नेऊन बसवायचं। सप्ताह असल्यानंतर ते एवढं मिळालं मला। 7 दिवस सप्त्या चाली म्हणलं तरी वारकरी चाली संपत नाहीत माझ्या जवळच्या, पण आता वारकरी चालीला किंमत देण्याची नाही मला। असो काला येत स्मेन शक्यतो माझा प्रत्येक वेळ 8 तास असतो की वारकरी चाल म्हणले जाते। गोडवाय होत्या चालीला आपल्या भागाचं वैभव, आपल्या गावाचं वैभव रामकिशन मामा, आपल्या भागाचं भजनाचं वैभव म्हणलं तर वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर आणि भगवान भाऊ येडशीकर म्हणून। इकडं बंकट स्वामी महाराज आणि भगवान गडाचे दुसरे महंत भीमसिंग महाराजांनी भजन टिकवून ठेवलं। भीमसिंग महाराजांच्या काय चालीत मला आता त्या चाली मी पुढे म्हणलो तर तुम्हाला महाग असतो म्हणायचं, आणि म्हणायचा प्रयत्न बी करीत नाही महाराज। लगेच आपलं सरकले बाबा इथं आपल्यातलं नाही, आपलं खेळीमेळी चालू बाहेरचं सांगू। बाहेर सुद्धा अवघड चाली म्हणाय गेलं भाऊ, थोडाच्या चाली म्हणाय गेलं की लगेच असे टाळ केले, असे काय होतंय त्यांना चाली म्हणायचीच कळत नाही। अहो पण हे मुळे वारकरी चाली म्हणल्या पाहिजे। असो मला मुद्दा सांगायचा, चंद्रामृत सुख सेवा वेळ
बाह्य गेला सागर तरवेल एखादा पोहणारा असल तर समुद्र सुद्धा पार करून जाईल. एवढ्या दुर्लभ गोष्टी जरी केल्या तरी त्या साधूची भेटी न होईल. एवढी दुर्लभ भेट संतांची सांगितली महाराज. एवढी दुर्लभ भेटी असताना सुद्धा कशी भेट होईल. बहु अवघड आहे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. भगवंतानं जर किंमत भगवंतानं जर तुमच्यावर कृपा केली तर संताची भेट नक्की होईल. संताची भेट नक्की होईल. थोडा आवाज कमी केला तरी चालतो. मग संताची भेट होण्यासाठी एवढं सायास करावं लागतं. बरं भेटलेला प्रत्येक संत असल असं मी सांगता येत नाही. पदरचं नाही, शास्त्रकार सांगतात शैले शैलेन माणिक्यम मुक्तिकम न गजे गजे साधू सर्वत्र चंदनम नवले. शास्त्रकाराचा हा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये शास्त्रकार सांगतात शैले शैलेन माणिक्यम प्रत्येक शब्दात माणिक मोती असेल असं नाही. मुक्तिकम न गजे गजे प्रत्येकच हत्तीच्या मस्तकात मोती असेलच असं नाही. प्रत्येकच वनामध्ये चंदन असेल असं नाही. तसं साधू नाही सर्वत्र साधू सगळीकडेच असतील असं नाही. पण नाही तर का तर आहेत. साधू संतांना कसं ओळखायचं. साधू संतांना कसं ओळखायचं. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आणि हेच प्रमाण संताला सुद्धा लावता येतं. तेथे संताची वस्ती का प्रमाण लावता येतं. देवते संत निमित्त त्या प्रतिमा विठ्ठल. हो तुम्ही म्हणता महाराज तुम्ही आम्हाला साधूची भेट दुर्लभ सांगितली पण आता वाटाणं कितीतरी चलत चलत संत भेटतात महाराज. या संताचे 3 प्रकार केले. 3 प्रकार लक्ष देऊन ऐका. पहिला प्रकार सांगितला देवऋषी, दुसरा सांगितला गोसावी आणि तिसरा सांगितला संन्यासी. 3 प्रकार सांगितले. थोडक्यात मुद्दा सांगतो. पहिला सांगितले देवऋषी. या देवऋषीला किंमत देण्याची गरजच नाही कारण देवऋषातच काही खरं नसते. मला सांगा देवरसपणा केल्यावर जर लोकांचे दुःख नीट होत असेल तर त्याचे बायका पोरं रोगानं का मेले. बरोबर आहे का चुकीचं आहे. आयुष्यभर ज्याला आपण जाणता म्हणतो जाणता तर आयुष्यभर जाणतेपणा केला मग त्याचं मरण त्याला कळालं नाही. प्रत्येकाला म्हणायचं नाही गणेश महाराज जाणता. कशाचं जाणताय मग ते जाणता असल्यावर त्याच्यावर भीक मागायची वेळ का आली. तिकडे गाव हिंडायला लागलाय. जाणता असता तर हिंडला असता का. कुणाला काही कळत नाही महाराज. फक्त आता कसं झालं अंधश्रद्धेचा बाजार झाला संतांनी. आणि हे जाणते देव कोणते माहिती का. जाणते देव मी तुम्हाला सांगतो महाराज. जाणते देव म्हणजे कुठला मसुबा आसरा शेंदूर लावलेले देव. तुकोबाराने याचं खंडन केलं. पदरचं नाही सांगत. शेजारी हेंदारी दैवते कोणती पूजिती भूती केले आपल्या पोटा शिरडते मागते सिद्धी अवधान. शेंद्रा लावलेली हेंदरी दैवत तुम्ही सांगितलंय गणेश महाराजांना नाही. तुकोबारा सांगतात शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिती भूती केले. जर भूताकेताला जर पूजायचं असलं तर देव देवळात कशाला बसला असतं. काही गरज नाही मला कोणाला पूजायची. कोण जाणता नाही या जगात. तुका म्हणायचं त्याला लय कळतंय कुणाला काही कळत नाही. विडाला आणि अशा असणाऱ्या जर समजा प्रत्येकाला जर कळत असतं तर या मला कितीतरी उदाहरण आहेत असे. जाणता माणूस ऍक्सिडेंट होऊन गेला. जाणता माणूस दारू पिऊन गेला. उडून गाडीनं उडून गेला. अरे मग त्याला कळलं नव्हतं त्याचं मरण. या जगात कुणाला काही कळत नाही. फक्त आपण अंधश्रद्धेच्या नादानं त्यांच्या मागे लागतो. त्यांना नाही आपल्याला जोडायला मारलं पाहिजे. विठाला मी पहिला मुद्दा सांगत होतो देवऋषी त्यांना लागायची गरज नाही. या देवऋषाचे वर्णन जर करायचं झालं तर भस्म कपाळाला फासणं. कोणाला तरी काहीतरी सांगणं तुझ्या मागे एवढं संकट आहे आमक कर तमक कर. कशाचं आमक तमक महाराज. कोणच्या देवाला बोकडन कोंबडी लागते आणि देव बोकड खात असतो. उभा आपल्या जीवेचे चोचले करू आपण देवावर घालवले. असू द्या. पहिला मुद्दा संपला. देवऋषी संपला. दुसरा सांगितला गोसावी. या गोसाव्याचं काय झालंय महाराज. गोसावी म्हणजे हे भगवे वस्त्र धारण केलेले आणि घरोघरी पीठ मागणारे. भगवी वस्त्र धारण करून बरं का. गोसावी वेगळे आणि गोसाई वेगळे. भगवी कपडे ज्यांनी अंगावर धारण केले त्यांचं लग्न झालेलं नसतं. हातात चिमटा असतो आणि घरोघरी भिक्षा मागत हिंडत असतात. यांचं मूळ रूप आपण भिक्षा मागत बघतो. हे गोसावी वेगळे महाराज. ह्यांना भिक्षा नाही दिल्या शाप देऊन जाते आपल्याला. पण जगद्गुरु तुकोबारांनी गोसाव्याची व्याख्या सांगितली. काय सांगितले. काम क्रोध बंदी खाणी
जे इंद्रियाचे धनी झाले ते गोसावी. इंद्रियाचे धनी कोण कोण झाले हो? माझे जगद्गुरु तुकोबाराय झाले, पण माझे भगवान बाबा सुद्धा इंद्रियाचे धनी झाले. म्हणून माझ्या भगवान बाबाने इंद्रिय कापलं तरी सुद्धा बाबा जिवंत होते. हे इंद्रियाचे धनी झाले, खरे गोसावी माझे भगवान बाबा झाले. विठ्ठल दुसरा मुद्दा संपला. दुसरी व्याख्या तुम्हाला सांगितली. तिसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे संन्यासी. संन्यासी कुणाला म्हणावं? पांढरे कपडे घालून धोतर नेसून साऱ्या अंगाचा पंढरपूर केलेला संन्यासी म्हणायचं अजिबात म्हणायचं. त्याला संन्यासी म्हणायची गरजच नाही. म्हणायचं का? अरे सगळ्या अंगाला तू जिथं जिथं हात पोहोचवतो, जिथं खाजवलं तिथं गंध लावला तू. कसं तुला संन्यासी म्हणावं? संन्यासाची व्याख्या माझ्या माऊलीने ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली. गुरुजी ज्ञानेश्वरीमध्ये व्याख्या गुरुजीने सांगितली. मी आणि माझी आयुष्य ठोगून विसरले जयाचे अंतकरण, पार्था तू संन्यासी जाण निरंतर. माऊली सांगतात संन्यासी कोणाला म्हणायचं? ज्याचं मी आणि माझं संपलं त्याला संन्यासी म्हणावं. 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितले. या 3 मुद्द्याच्या पलीकडे जगद्गुरु तुकोबाराय संतांची व्याख्या करतात. संत कोणाला म्हणावं? संत तोची जाना जगी दया संत तोचे दाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. संत त्यालाच म्हणावं. कोण? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. ज्याच्या हृदयात कळवळा वैष्णवाबद्दल त्याला संत म्हणावं. उगाच मी मगाशी बोललो साऱ्या अंगाचं पंढरपूर केल्यानं देव जवळ येत नाही आणि आपला साधूपणा एका दिवशी उघडा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाचा परमार्थ अंतरंगाचा असावा, बहिरंगाचा परमार्थ काही उपयोगाचा नाही. उगाच मी किती पारायण वाचतो, मी किती काय केलं, मी आमचं केलं, मी काही किंमत नाही त्या माणसाला. आणि आमचे गुरुजी आम्हाला पाठामध्ये सांगायचे, आपण नुसतं म्हणलं ना मी कीर्तन केलं एवढं जरी म्हणलं तरी मागचं सगळं पाठवून दिलं. मागचं केलेलं पुण्य सगळं गेलं. नुसतं मी ज्ञानेश्वरी वाचली म्हणलं, मी वाचली म्हणलं सगळं. म्हणून मी आणि माझ्या आईच्या टोनं हे सगळं संन्याशाच्या गोसायाच्या सगळ्या व्याख्या साधूला लागतात. बरं साधू यांना म्हणावं म्हणून अशा साधूची मला संगती घडावी. संत संग देई सदा. महाराज म्हणजे तुकोबाराय तुम्हाला एवढं सगळं देण्यासाठी अजून एक तुम्हाला मागणी मागावी लागेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे देवा एवढंच मागितल्यानंतर आता काही मागायची गरज आहे असं मला वाटत नाही. तरी सुद्धा देवानं सांगितलं म्हणले तसं नाही, काहीतरी मागास. मग तुकोबाराय जागेदार तुकोबारायने सांगितलं म्हणले देवा मी आतापर्यंत 2-4 मागण्या मागितल्यात का नाही मागितलं? गणेश महाराज नाही, तुकोबारायने मागितलं. 2-4 मागण्या मागितल्यात. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मला जन्माला तरी यावं लागेल आणि मला गर्भवासाला जावं लागेल. मला गर्भवासाला सुखायला द्यावं असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आरोग्याच्या शेवटच्या
ज्ञानेश्वर